साथियो, मी प्रवीण गुट्टे. मी मूळ राहणार परभणी जिल्ह्याचा आहे. मी एके दिवशी मला संकेत मनोत यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. ते मला व्हॉट्सॲपवर फेसबुक पेजची लिंक आलेली त्यांच्या, आणि जसं त्याबद्दल तिथे महात्मा गांधीजींबद्दल माहिती होती आणि त्यांच्या फेसबुक पेजची लिंक होती. मी ती ओपन केली आणि त्यावर त्यांचा लेख वाचले. तर त्यावेळेस असं झालं की मी आजपर्यंत जे वाचन केलं होतं ते पूर्णपणे असं होतं की महात्मा गांधीजी आहेत ते दलित विरोधी आहेत. ज्यावेळेस दलितांचा विकासाचे काही कोणतं काम असेल तर ते त्यावेळेस ते उपोषण करत नव्हते. तर आणि अजून दुसरी गोष्ट होती की महात्मा गांधीजींना जे भगतसिंगची फाशी होत होते तिथं ते त्यांची स्वतःची पॉवर वापरून ते थांबवू शकले असते, पण त्यांनी प्रयत्न केला नाही. हे एक माझा गैरसमज होता. आणि अजून महात्मा गांधीजींना मारण्याचा जे 4 वेळेस प्रयत्न झाला ही गोष्ट सुद्धा मला माहिती नव्हती. अगोदर माझा असा समज होता की महात्मा गांधीजींसोबत जे घडलं, नथुराम गोडसेने जे केलं ते हिंदू धर्माच्या रक्षणासाठी योग्यच होतं, ही अशी माझी पूर्वधारणा होती संकेत मनोत यांना भेटण्यापूर्वी. पण नंतर त्यांना भेटलो मी, ते त्यांच्यापाशी चर्चा झाली. एक मीटिंगमध्ये समोरासमोर बरेचसे माझे गैरसमज दूर करण्यात आले. आणि तिथे सुद्धा भेटायला जाण्यापूर्वी माझी असं समजलं अपेक्षा होतं की संकेत मनोत ते असे करतात की फेसबुकवर किंवा व्हॉट्सॲपवर जे त्यांचे लेख लिहितात तर फक्त लेख लिहून तिथं सांगत नाही, तर सोबत त्यांचा मोबाईल नंबर आणि नाव हे सुद्धा लिहितात. मी म्हणलं कडे की आजच्या जगामध्ये जिथं आपण जर एखाद्या पक्षाबद्दल किंवा एखाद्या संघटनेबद्दल काही विरोधी लिहित असेल तर सर्वजण घाबरून राहतात, पण ही व्यक्ती अशी कसं काय असू शकते की मोबाईल नंबर सहित आपलं सर्व नाव सुद्धा देते. तर मला अगोदर ती उत्सुकता होतीच की यांना समोरासमोर भेटावे. आणि असं समजलं होतं की ते नक्कीच सोबत बॉडीगार्ड वगैरे बाळगत असतील. पण ज्यावेळेस तिथं समोरासमोर भेटायला गेलो ते तर एकटेच होते आणि एकटेच सर्व काही प्रचार वगैरे करतात, सिंपल राहणारे होते. त्यावेळेस मला आश्चर्य वाटलं या गोष्टीचं. तेव्हापासून मी त्यांच्यासोबत नवीन गांधीजम या ग्रुपद्वारे जोडला गेलो आणि सोबत अजून असेच काम पुढे करत राहणार. धन्यवाद. आणि आता सध्या तुम्हाला गांधीबद्दल काय वाटतं, गांधीजीबद्दल? नंतर माझं आता अजून मी गांधीजींबद्दल वाचन चालूच आहे. युट्यूबवरून व्हिडिओज बघतोय. आता समजलंय की गांधीजी होते ते पूर्ण देशभराचा एकत्रित विचार करायचे. त्यांनी असं कोणत्या वर्गासाठी किंवा कोणते एका विशिष्ट जातीसाठी त्यांना कमी लेखलं नाही. ते सर्वांचं भारत देशाचा एकत्रित विचार करून पुढे काम करायचे आणि त्यामुळे त्यांना राष्ट्रपिता जी पदवी मिळालेली ती योग्यच आहे असं वाटतंय मला. ओके. आणि तुम्हाला आधी हेही वाटायचं ना की ते दलितांचे शत्रू, दलित विरोधी आहेत असं वाटायचं मला. आणि परत ब्राह्मण दार्जिने पण वाटायचे. हो. पुन्हा पॅक्ट जे झाला त्यामध्ये बाबासाहेबांनी जे मागण्या ठेवल्या होत्या तर गांधीजींनी तिथे पूर्ण सहमती दर्शवली नव्हती, हे असं मला अगोदर वाटत होतं. पण महात्मा गांधीजी आणि बाबासाहेब या दोघांचाही उद्देश एकच होता, फक्त मार्ग वेगळा होता. हो. आणि ते तुम्हाला सोबत ते ब्राह्मण दार्जिने वाटायचे आणि परत हिंदू विरुद्ध पण वाटायचे. हो, ते एकाच वेळेला हे कन्फ्युजन होतं त्यावेळेस. ते आता दूर झालं. हो, नक्कीच. आणि त्यांची हत्या आता तुम्हाला समर्थन आधी वाटायची? वाटत होतं की जे झालं ते हिंदू धर्मासाठी योग्य झालं, पण नंतर लक्षात आलं की ते जे होतं ते चुकीचं आहे 100%. एका निशस्त्र व्यक्तीवर कोणी गोळ्या झाडतो हे 100% चुकीचंच आहे. ओके. आणि म्हणजे ते हिंदू धर्माचं काय वाटतं तुम्हाला? गांधीजी हिंदू धर्माला विरोधी होते का? नाही. महात्मा गांधीजींनी असं कोणत्या धर्मासोबत भेदभाव केलाच नाही कधी. त्यांनी पूर्ण देशाचा एकत्रित विचार केला. ओके. हो. आणि अजून ते भगतसिंगच्या फाशीबद्दल तुम्हाला काही होते गैरसमज? अगोदर जे मला वाटत होतं की महात्मा गांधीजी त्यावेळेस इन्फ्लुएन्शियल पर्सन होते, लीडर होते. तर त्यांनी जर ठरवलं असतं, जसं अगोदर ते उपोषण करत होते तर त्यांनी एक वेळेस उपोषण केलं असतं तर भगतसिंग यांना होणारी फाशी रद्द झाली असते. हे माझा अगोदर गैरसमज होता. पण नंतर संकेत मनोत यांच्याशी चर्चा झाली, त्यांचे लेख वाचले, तिथून समजले की महात्मा गांधीजींनी त्यांची जी डिप्लोमॅटिक टेक्निक वापरून खूप प्रयत्न केले होते त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी. स्वतः भगतसिंगना सुद्धा त्यांनी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला होता की तुम्ही फाशीवर जाऊ नये म्हणून, पण स्वतः भगतसिंग यांनीच नाकारलं होतं ते. त्यांच्या वडिलांनी प्रयत्न केले होते फाशी वाचावी म्हणून, पण त्यांनी माफी मागण्यास नकार दिला, सपशेल नकार दिला त्यांनी. आणि गांधीजींनी पण 6 पत्र लिहिली होती. पण त्यांचं दबाव येऊ नये म्हणून पहिल्या दिवशीच फाशी दिली. आता हा पण तुमचा गैरसमज मात्र पूर्णपणे दूर झाला. अजून वाचन चालूच आहे. आणि गांधी, बोस, भगतसिंग असे काही तुमच्या मनात होतं की बोस, भगतसिंग चांगले, गांधी वाईट? म्हणजे भगतसिंग आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा मी
नेहमीच समर्थन करत होतो, 100% समर्थन करतच होतो. ओके महात्मा गांधीजींबद्दल असं होतं की मी कन्फ्युज होतो, बायस्ड होतो, ओके की हे व्यक्ती नेमकी कोणत्या वर्गासाठी काम करते हा. ते समजत नव्हतं. खूप ओके. काही अफवा आहेत. सोशल मीडियावर गेलं तर 90% त्यांना क्रिटिसाइज करणारेच लोक भेटतात. ओके जसे की आपण असे खूप कमी रिसोर्सेस आहेत, जसे की संकेत पुनत आहेत हा. आणि अजून एक दोन चॅनल आहेत, देशभक्त ज्यावर आकाश बॅनर्जी आहेत आणि ध्रुव राठी हा यांचे व्हिडिओ बघितल्यावर मला वेगळा व्ह्यू पॉईंट समजला महात्मा गांधींबद्दल. ओके हो. हा. तर आता काय वाटतं, आज गांधी विचार आवश्यक आहेत आजच्या गांधी पिढीसाठी? विचार देशाला एकत्रित ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहेत. ओके हो. धन्यवाद. धन्यवाद.